आपण रोज जो कम्प्युटर वापरतो ना, त्यात आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त शक्ती लपलेली असते. आज आपण तीच छुपी शक्ती कशी बाहेर काढायची आणि एका सामान्य युजरमधून पॉवर युजर कसं बनायचं हेच पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कधीतरी स्वतःला हा प्रश्न विचारून बघा. आपल्याला अनेकदा वाटतं की आपलं मशीन फक्त ब्राउझिंग आणि डॉक्युमेंट्स बनवण्यासाठीच आहे. पण खरं तर विंडोजमध्ये अशी अनेक सिक्रेट्स आणि टूल्स दडलेली आहेत जी आपल्या कामाचा वेग आणि अनुभव पूर्णपणे बदलून टाकू शकतात. आता पॉवर युजर हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? रात्री अपरात्री किचकट कोड लिहिणारी एखादी व्यक्ती. पण ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे. चला, या शब्दाचा खरा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. खरा पॉवर युजर तो असतो जो टेक्नॉलॉजीचा गुलाम नाही तर मालक असतो, जो कम्प्युटरला सांगतो की काय करायचं, आणि तेही कमीत कमी वेळेत. आणि ही गोष्ट कोणीही शिकू शकतं, फक्त त्यासाठी योग्य मार्ग माहीत असायला हवा. आपल्या या प्रवासातली पहिली पायरी आहे आपल्या डिजिटल कामाच्या जागेला, म्हणजे आपल्या स्क्रीनला जरा आवर घालणं. मला खात्री आहे ही समस्या आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधीतरी नक्कीच जाणवली असेल. हे चित्र खूप ओळखीचं वाटतंय, नाही का? एका बाजूला ऑफिसचं काम, दुसऱ्या बाजूला गाणी, तिसरीकडे सोशल मीडिया. या सगळ्या गोंधळात लक्ष केंद्रित करणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. पण यावर एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. जरा विचार करा की तुम्हाला एकही रुपया खर्च न करता तुमच्या एकाच मॉनिटरचे 3-4 वेगवेगळे मॉनिटर्स मिळाले तर. व्हर्च्युअल डेस्कटॉप्स नेमका हेच काम करतात. प्रत्येक कामासाठी एक वेगळी, स्वच्छ आणि स्वतंत्र जागा. यामुळे होतं काय तर कामाच्या डेस्कटॉपवर फक्त आणि फक्त कामाच्या गोष्टी, मनोरंजनाच्या डेस्कटॉपवर फक्त मनोरंजनाच्या. यामुळे आपलं लक्ष अजिबात विचलित होत नाही आणि कामाची क्वालिटी आपोआप सुधारते. फोकस मिळवण्याचा हा एक जबरदस्त मार्ग आहे. चला, आता आपण एका अशा सिक्रेट फीचरबद्दल बोलूया जे विंडोजच्या कानाकोपऱ्यावर नियंत्रण मिळवून देतं. हे असं आहे जणू काही तुम्हाला संपूर्ण सिस्टीमची एक मास्टर कीच मिळाली आहे. विचार करा, माऊस पॉइंटरचं स्पीड बदलण्यापासून ते नेटवर्कच्या ॲडव्हान्स सेटिंग्सपर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी सापडलं तर कसं होईल? मग वेगवेगळ्या सेटिंग्स शोधण्यासाठी भटकायचीच गरज उरणार नाही. या फीचरचं नावच सगळं काही सांगून जातं. गॉड मोड हे विंडोजमध्ये लपलेलं एक असं मास्टर कंट्रोल पॅनल आहे जे सगळ्या विखुरलेल्या सेटिंग्जना एकाच छताखाली आणतं. ही कोणतीही जादू नाहीये, तर एक स्मार्ट ट्रिक आहे. फक्त डेस्कटॉपवर एक नवीन फोल्डर तयार करा आणि त्याला हा विशिष्ट कोड नाव म्हणून द्या, आणि बस क्षणात तुमचा मास्टर कंट्रोल पॅनल तयार होईल. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत. एखादी छोटीशी सेटिंग बदलण्यासाठी आपल्याला कंट्रोल पॅनलमध्ये किती फिरावं लागतं? इथे सगळं काही व्यवस्थित मांडलेलं असतं. यामुळे प्रचंड वेळ वाचतो आणि सिस्टीमवर पूर्ण नियंत्रण मिळतं. आता आपण शेवटच्या आणि सर्वात शक्तिशाली टप्प्याकडे आलो आहोत, कमांड लाईन इंटरफेस. हो, तीच ती काळी स्क्रीन जी बघून अनेक जण घाबरतात. पण खरं सांगतो, खरी शक्ती इथेच दडलेली आहे. आपण जे माऊसने क्लिक करून काम करतो त्याला GUI म्हणतात. हे सोपं आहे, पण त्याला मर्यादा आहेत. याउलट CLI म्हणजे थेट कम्प्युटरशी त्याच्याच भाषेत बोलणं. हे सुरुवातीला थोडं वेगळं वाटू शकतं, पण एकदा याची सवय झाली की तासांची कामं मिनिटांमध्ये होऊ शकतात. तो जुना काळा कमांड प्रॉम्प्ट आता विसरून जा. आज विंडोजमध्ये आहे पॉवर शेल, एक अत्यंत आधुनिक आणि शक्तिशाली टूल. हे फक्त कमांड्स चालवत नाही, तर आपल्याला आपली कामं ऑटोमेट करण्याची, म्हणजे स्वयंचलित करण्याची ताकद देतं. उदाहरणार्थ, समजा कम्प्युटर अचानक स्लो झाला. पॉवर शेलमध्ये एक छोटीशी कमांड टाईप करून थेट कम्प्युटरला विचारता येतं, अरे, सगळ्यात जास्त मेमरी वापरणारे टॉप 5 प्रोग्राम्स कोणते आहेत? आणि उत्तर तुमच्यासमोर क्षणात हजर. ही आहे थेट नियंत्रणाची ताकद. तर मग आपण या प्रवासात काय पाहिलं? एका सामान्य युजरपासून एक सक्षम पॉवर युजर बनण्याचा एक स्पष्ट आणि सोपा मार्ग. हा प्रवास फक्त 3 टप्प्यात आहे. सगळ्यात आधी व्हर्च्युअल डेस्कटॉप्सने आपल्या कामात सुसूत्रता आणा, मग गॉड मोडने सिस्टमवर पूर्ण नियंत्रण मिळवा, आणि शेवटी पॉवर शेलच्या मदतीने कामांना स्वयंचलित करा. प्रत्येक पायरी आपल्याला अधिक सक्षम बनवते. आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉवर युजर बनण्यासाठी काहीही नवीन विकत घेण्याची गरज नाही. ही सगळी शक्ती आपल्या कॉम्प्युटरमध्ये आधीपासूनच आहे. फक्त तिला शोधून काढण्याची आणि वापरायची गरज आहे. हा प्रश्न फक्त विंडोजपुरता मर्यादित नाही.
आपल्या फोनपासून ते स्मार्टवॉचपर्यंत प्रत्येक डिव्हाइसमध्ये अशा अनेक क्षमता लपलेल्या आहेत. प्रश्न फक्त एकच आहे, आपण त्या शोधण्यासाठी किती उत्सुक आहोत? शोधत रहा आणि शिकत रहा.